नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातले नावाजलेले शिक्षण महर्षी व माऊली ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष करसनजी धोंडू ठाकरे यांच्या व माऊली ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन नियोजन करण्यात आले होते। या प्रसंगी भिवंडी तालुक्यातील सर्व पक्षाचे सामाजिक शैक्षणिक उद्योगपती यांनी भेट दिली। आलेल्या सर्व मान्यवर व कलाकारांचा करसनजी ठाकरे यांच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला। गोविंद पथकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली व सन्मानित करण्यात आले। देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचा देखील शुभसन्मान आपण करणार आहोत। तुम्हाला प्रयत्न करता येईल मानवी मनोरा रचण्याचा सेलिब्रिटी या ठिकाणी उपस्थित होते। परफॉर्मन्स आपल्या समोर करणार आहेत। देख राजा ये मटकी एक पट्टी में आपण सगळे उत्सुक आहात की नाही? या उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी प्लीज आयोजकांच्या वतीनं विनंती, कृपया आपण गर्दी करू नका। दहीहंडी महोत्सव आणि या उत्सवाचं पहिलं लक्ष केलं जात आहे। कार्यक्रमाच्या स्थळी चित्रपट सृष्टीतले आणि विविध चॅनल उपस्थित आहेत। केले जात आहे। या गोविंद पथकाला ज्याने यशस्वी झालेला आहे सर्वांचं देखील हार्दिक स्वागत आहे। श्री गजानन गोविंद पथक आज्ञेपाळा मान्यवरांचा सन्मान ठीक है। या महाराष्ट्राचा अत्यंत लाडका माननीय प्रकाश पाटील साहेब भिवंडी ग्रामीण आदरणीय अत्यंत लाभदायक नेतृत्व आणि कर्तृत्व असे आमचे सर्वांचे आदरणीय मार्गदर्शक सुनीलजी वायदे साहेबांचे या ठिकाणी आपल्या या उत्सव महोत्सवाला आपले सर्वांचे सर्वे या उत्सवाचं आयोजन करसन ठाकरे आणि त्यांचे पूर्ण सहकारी टीम
या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दहीहंडी पथक, दहीहंडी उत्सवाचं चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर करसन ठाकरे आणि त्यांचे सर्व माऊली ग्रुप नक्कीच जे जे काम हातामध्ये जनहिताचं घेतील ते सक्सेस होईल असा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून जे महिलांच्या प्रति आदर भावना मनात ठेवून महिलांच्या साठी सुद्धा आपण दहीहंडी मध्ये त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या प्रति आदर निर्माण करणं, त्यांचा सन्मान करणं, माऊली ग्रुपचं हे जे काही काम आहे ते नक्कीच पुढे सुद्धा समाजासाठी, लोकांसाठी, जातीपातीच्या सगळ्या भिंती ओलांडून सुद्धा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकोप्याने घेऊन सुद्धा आपण काम करू शकता अशा स्वरूपाचं या ठिकाणचं नियोजन आपलं पाहायला मिळतो. आणि म्हणून असं कितीतरी खेळ जे आहेत, जे कबड्डी आहे, कुस्ती आहे, वेगवेगळे जे खेळ आहेत त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन देऊ शकता. आणि म्हणून चांगल्या कामाबद्दल अभिनंदन करतील. समाजामधल्या वेगवेगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचं आनंद हा आपल्याला पाहता येईल आणि चेहऱ्यावरचं हास्य जे आहे तेच आपल्या कामाची पोचपावती असेल. यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.